या चुका अजिबात करू नका। जर तुम्ही सारांश लेखनाचा प्रश्न सॉल्व्ह करत असणार तर हा प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो आणि या मध्ये तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स कसे मिळवायचे यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सारांश लेखन म्हणजे नेमकं काय, त्यानंतर त्याचे लक्षात काय घ्यायचे मुद्दे, त्यानुसार कसं सारांश लेखन करायचं। मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सारांश लेखनासाठी इतर दुसरा कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। ही मी गॅरंटी देते। या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व सारांश लेखनाचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत। डिले न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सारांश लेखन म्हणजे काय? तर सारांश लेखन म्हणजे आपले म्हणणे थोडक्यात सांगणे। एखादा परिच्छेद तुम्हाला दिलेला असेल, त्या परिच्छेदाचे संपूर्ण आशय लक्षात घेऊन त्याला संक्षिप्त रूप देणे याला सारांश लेखन म्हणतात। ही तर झाली डेफिनेशन सारांश लेखनाची। तर परीक्षेमध्ये सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील। तर सारांश लेखन हे कसे करावे? तर मित्रांनो, तुम्हाला त्या उतार्यातील विषय काय आहे ते नेमकं कळालं आहे की नाही हे तुमच्या सारांश लेखनाच्या उत्तरातून समजते। तर सारांश लेखनासाठी काही स्टेप्स फॉलो करा जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील। तर सारांश लेखनाच्या पायऱ्या। फर्स्ट स्टेप, दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करणे। तर सारांश लेखनाचा उतारा हा 100 ते 150 शब्दांचा असतो। तर तो उतारा तुम्ही कमीत कमी 2 वेळेस वाचा शांतपणे, ठीक आहे। त्यानंतर सेकंड स्टेप असते परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे। तर जो परिच्छेद दिला आहे तो 2 वेळेस वाचल्यानंतर आपल्याला त्यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, नेमका विषय काय आहे तो समजेल 2 वेळेस वाचल्यामुळे। नंतर थर्ड स्टेप काय फॉलो करायची, जो काही उतारा दिला आहे तर मध्यवर्ती विचार जाणून घेणे। म्हणजे जो काही आपल्याला उतारा दिला आहे त्याच्यात कोणते विचार मांडले आहेत, कोणती उदाहरणं दिलेली आहेत, कोणते अलंकार, कवितामय, वाक्प्रचार असे काही वर्ड्स यूज केलेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत। ते लक्षात घेतले म्हणजे आपल्याला मध्यवर्ती कल्पना येईल उताराची। नंतर शेवटची स्टेप म्हणजे समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे। तर तुम्हाला उतारा रीड केल्यानंतर तुम्हाला काय समजले आहे ते कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करतील अशी शब्द वापरून तुम्हाला सारांश लेखन करायचे असणार। आपण बघितलं सारांश लेखन म्हणजे काय, त्यानंतर सारांश लेखन कसे करावे, सारांश लेखनाच्या काय स्टेप होत्या या आपण गोष्टी बघितल्या। तर या गोष्टींमधून काही असे पॉइंट्स आहेत की ते तुम्ही लास्ट मिनिटाला एक्झामसाठी बघू शकतात। ते म्हणजे काही महत्त्वाचे मुद्दे सारांश लेखन करताना लक्षात घ्यायचे काही महत्त्वाचे मुद्दे। हे मुद्दे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या प्रश्नामध्ये नक्कीच मिळतील। तर ते पॉइंट्स कुठले? उतारा कमीत कमी 2 वेळेस वाचा, उतार्यातील विषय, आशय, महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या, नंतर कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणारी आपली स्वतःची वाक्य हवीत। लास्ट पॉइंट येतो, दिलेल्या उतार्यातील वाक्य आपल्याला जशीच्या तशी अजिबात घ्यायची नाहीयेत। या गोष्टी सारांश लेखनासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। इथंच तुम्ही चुका करत असतात, परीक्षेत व्यवस्थित वाचत नाही, जास्त शब्दात लिहून टाकतात, नाहीतर जशीच्या तशा ओळी लिहितात, त्यामुळे तुमचे मार्क्स कट होतात। तर हे काही मुद्दे आहेत ते लक्षात घ्या। आपण आता बघणार आहोत की सारांश लेखनाचं उदाहरण जे की तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये मागील वर्षी विचारलं गेलं होतं, त्याचं आन्सर आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सारांश लेखन परीक्षेत कसं सॉल्व्ह करायचं याची पूर्ण कल्पना आहे। परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला असा विचारला गेला असतो की खालील उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा, ठीक आहे। तर प्रश्न आपला असा असणार आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा। मित्रांनो, तुम्ही परिच्छेद वाचला असेल, ठीक आहे। त्यानंतर या परिच्छेदाचं आन्सर सारांश लेखन कसं करायचं हे मी तुम्हाला आता माझं काय मी उत्तर लिहिलं आहे ते तुम्हाला सांगते। कधी कधी तर चांगल्या घरचा किंवा धडधाकट दिसणारा व्यक्ती सुद्धा मदतीची गरज भासू शकते।
तेव्हा जातपात, धर्म, गरीब श्रीमंत याचा विचार न करता त्याची मदत करावी. कारण असं म्हणतात की देव तुमच्या समोर कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. माणसात परमेश्वर असतो असे उगाच नाही म्हणत. त्यामुळे फळाची चिंता न करता गरजू लोकांची मदत करणे आपले कर्तव्य आहे. बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा सारांश लेखनाचं उत्तर अशाच पद्धतीने लिहायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. एक गोष्ट नक्की करा की हा व्हिडिओ त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.